राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात आहेत। सर, अर्थसंकल्प सादर झालेला आहे, शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या हाताला काय लागले यातून? जय महाराष्ट्र। जो आपण बघितलेला अर्थसंकल्प आहे, हा अर्थसंकल्प मुख्यतः शहरी भागातील, त्यातही मुंबई आणि पुणेच्या अनुषंगानं मेट्रो लाईन आहे, उन्नत महामार्ग आहे, कोस्टल लाईनच्या संदर्भात आहे, मुंबई पुणे रस्त्याच्या संदर्भात आहे। थोडक्यात जो बजेटचा जो मेजर पार्ट आहे, तो मेजर पार्ट हा रस्त्याच्या अनुषंगानं आहे आणि कंत्राटधारजीनं त्याच्यामध्ये अतिशय डिटेलमध्ये या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर त्यांनी जी काही आणखी एक महत्त्वाची घोषणा केली की शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 या तारखेला पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे। ही कर्जमाफी नेमकी कालबद्ध आहे का आणि पात्र आणि अपात्र याचा अर्थ काय आहे या संदर्भातही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नाही। त्यामुळे घोषणेसाठी घोषणा झालेली आहे। लाडक्या बहिणीचा विषय आहे, तिथे सुद्धा त्याच्यामध्ये फक्त ही योजना सुरू राहील ही एवढी हमी दिलेली आहे। मागासवर्गीय महामंडळाच्या अनुषंगानं सगळ्या महामंडळाची नावं मात्र यांनी घेतली, परंतु या महामंडळांचं कर्ज माफ होणार आहे का, यामध्ये निश्चित किती आकडा या महामंडळाला देण्यात येणार आहे मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी, त्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही। विशेष म्हणजे जे मी बघत होतो याच्यामध्ये की त्याच्यामध्ये बळीराजा जी शेतरस्ता योजना आली आहे त्याचा याच्यामध्ये कुठेतरी उल्लेख होईल, पण मला वाटतं इतर योजनांमध्ये सुद्धा ही गुंडाळली की काय मला डाऊट आहे, कारण त्याच्यात त्यांनी कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही, निधी त्याला दिलेला नाही। दुसरी घोषणा मात्र त्यांनी कॉन्ट्राडिक्टरी अशी केलेली आहे की प्रत्येक गाव, ज्या गावाची लोकसंख्या ही 1000 पेक्षा अधिक आहे, त्या सर्व गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडण्यात येईल। अहो, जिथं शेतरस्ते नाही, पानंद रस्ते नाही, त्याचाच हा सगळा एवढा बॅकलॉग झालेला आहे, तिथं तुम्ही कॉन्क्रीट रस्ते कधी आणणार आहे, केव्हा पूर्ण होणार आहे? आणि म्हणून हे सगळं जे काही आहे, आता 560 लाख जो काही मागचा बजेट होता तो यावेळेस 6,01,000 कोटीचा 6,01,000 कोटीचा हा जो अर्थसंकल्प वाढलेला आहे। याच्यामध्ये आपण बघितलं असेल की 9.36 एवढं लोन घेतलेलं आहे, म्हणजे इतका हा कर्जाचा डोंगर 9,36,000 9 लाख एवढं आपल्यावरती कर्ज आहे आणि हे कर्जाखालीच हे सरकार वाकलेलं आहे आणि पाठीमागच्या कोणत्याही योजना पूर्ण झालेल्या नाहीत। दुसरं, ज्या काही घोषणा झालेल्या आहेत ते जे काही हाती कामं घेतलेली आहेत, विशेषतः वाढवण बंदर इथलं रेडिओ जेट्टीच्या संदर्भात काम होतं आहे, त्यानंतर जे काही उपक्रम चालू आहेत त्याच्या संदर्भातल्या घोषणा केलेल्या आहेत, पण नवीन योजना आणि त्याच्यावर असं काही साधार त्याच्यामध्ये निधी दिलेल्या योजना कोणत्या नाहीत। म्हणून हा जो अर्थसंकल्प आहे हा नुसता हवेतला बुडबुड आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी, शेतकरी कष्टकरी हाच आहे। अनेक रेडिओ जेट्टी असेल, वाढवण बंदर असेल किंवा अनेक पोर्टच्या संदर्भातल्या घोषणा केलेल्या आहेत। तुम्ही याच्या आधी अधिकारी राहिलेला आहे, तुमच्याकडेच हा विभाग होता, त्यामुळे त्यातल्या जुन्या योजना किती आणि नवीन किती? जुन्याच योजना आहेत। वाढवण बंदराच्या संदर्भात ते सांगितले की वाढवण बंदरासाठी जो लागणारा आवश्यक तो निधी म्हणजे कशातच काही नाही आहे। रेडिओ जेट्टी मागच्या वेळेसच झालेले आहे आणि हे जे काही रोरो सर्व्हिसेस त्याही मागच्या वेळेसच सुरू झालेले आहेत। मग तुम्ही घोषणेसाठीच ह्या घोषणा केलेल्या आहेत का? दुसरं, जे काही रस्त्याच्या संदर्भात एक म्हणजे आता इतकं गाजावाजा करून आणलेली योजना आहे, मी स्वतः विधानसभेमध्ये मागणी केली की याला तुम्ही निधी द्या, त्याला निधी दिलेले नाही आणि म्हणून निश्चित कॉन्क्रीट असं काहीच नाही आहे। MIDC ओस पडत चाललेली आहे। बेरोजगारीच्या याच्यासाठी त्यांनी सांगितलं की आम्ही काहीतरी आणखी 75,000 भरती करतो। अहो, बेरोजगारी इतकी चरमसीमेवरती पोचलेली आहे आणि 75,000 आणि 1 लाख नुसत्या घोषणांनी हे होत नाही आणि म्हणून हे सगळं बोलाची भात आहे, बोलाची कडी आहे। या बजेटमधून निश्चितपणानं काहीच साधलेलं नाही, हा फक्त बोलघेवडेपणा आहे। आता आपण या बजेटमधून काहीच साधलेलं नाही आणि कंत्राटधारजीने हे बजेट असल्याचं सिद्धार्थ खरात यांनी म्हटलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अरविंद वर्गे, सरसुरणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।